पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या पुनर्विलोकनासाठी जी समिती तयार करण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना करण्यात आले. त्यावरनं राजकीय वादंग देखील आपल्याला पाहायला मिळाला. सोबतच या कायद्यामध्ये काय नवीन सुधारणा व्हायला पाहिजे, या संपूर्ण क्षेत्रात ज्या सुधारणा अपेक्षित आहे याबद्दल विधी तज्ज्ञांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत ज्येष्ठ विधी तज्ज्ञ जुगल किशोर गिल्डा सर आहे. सर, पहिले तर राहुल नार्वेकरांची जी नेमणूक झाली त्याकडे कशा प्रकारे बघता तुम्ही? राहुल नार्वेकरांची नियुक्ती ही कायदेशीर दृष्टीने ही बरोबर आहे, कारण की ते विधानसभेचे अध्यक्ष आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणात ते आता या दृष्टीने निर्णय देत आहेत. ते कायद्याचे अभ्यासक आहेत, परत ते वकील आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. त्याच्यामुळे जरी राजकीय पक्ष काही म्हणत असले तरी कायद्याच्या दृष्टिकोनातनं जे ओम बिर्ला आहेत लोकसभेचे अध्यक्ष, त्यांनी राहुल नार्वेकरांना त्या समितीचं अध्यक्ष नेमणं अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही. या कायद्याचं जेव्हा आता पुनर्विलोकन होत आहे तर काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारे महाराष्ट्रात असेल किंवा इतर राज्यात आपल्याला जे प्रकार पाहायला मिळाले, ज्या घटना घडल्या, त्यावरनं हा कायदा आणखी मजबूत व्हावा यासाठी काय प्रमुख सुधारणा व्हायला पाहिजे? पहिले तर मला असं स्पष्ट करावं असं वाटतं की कायदा जो मुळात आणला गेलेला तो 1967 साली यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला मंत्री होते केंद्रात, त्यावेळेला या कायद्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यावेळेला भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गुप्ता म्हणून जे एक सदस्य होते त्यांनी याला बराच विरोध केला होता की या कायद्याला असं कसं स्वरूप देता येईल त्याबद्दल, कारण की काँग्रेस पक्षाचंच हे सरकार प्रत्येक राज्यात होतं. आणि त्यानंतर 1967च्या नंतर 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना शेड्यूल 10 म्हणून हा कायदा आणण्यात आला. त्याच्यामधला पॅराग्राफ 7 जो होता की म्हणजे जे अध्यक्ष निर्णय देतील त्याच्या विरुद्धात कुठलंही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयसुद्धा त्यामध्ये दखल देऊ शकणार नाही. हे जे होतं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने पॅराग्राफ 7 हा कोहिटोच्या केसमध्ये हा असंवैधानिक म्हणून ठरवला. आणि त्या बाकीचे ज्या गोष्टी होत्या की स्पीकर म्हणजे विधानसभा अध्यक्षांना जो अधिकार दिलेला आहे त्याबद्दलसुद्धा त्यावेळेला त्या तरतुदीलासुद्धा घटनात्मक आव्हान देण्यात आलं होतं. पण 3 न्यायमूर्ती विरुद्ध 2 न्यायमूर्तींच्या म्हणजे 3च्या मेजॉरिटीनी न्यायमूर्ती व्यंकटचलैया चीफ जस्टिस होते की अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे सभापती हे खूप उच्च पद आहे आणि ह्या उच्च पदाला असं सांगता येणार नाही की ते विवादित असा निर्णय देतील किंवा पक्षपातीपणे निर्णय देतील. म्हणून त्यांनी हे जे त्यातलं कलम होतं त्या की लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे स्पीकर्स आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना निर्णय देणं अयोग्य होईल असं न ठरवता त्यांच्याकडे निर्णयाची प्रक्रिया त्यांनी हे प्रकरण डिसाईड करावं, प्रकरण निर्णयापर्यंत न्यावं असं ठरवलं. पण त्यावेळेला त्यामध्ये किती मुदतीत हा निर्णय द्यावा हे नव्हतं. याबद्दल मग वादंग झालं आणि 2016 साली सर्वोच्च न्यायालयात 5 जजेस खंडपीठापुढे हे प्रकरण प्रलंबित होतं. पण त्यानंतर 2020मध्ये न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनी मणिपूरच्या केसमध्ये 4 महिन्यात अध्यक्षांनी निर्णय द्यावा असं ठरवलं. आता या बाबतीत न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनी निर्णय देताना असं म्हटलं आहे आपल्या निकालात की विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या ना कुठल्या पक्षाशी असोसिएटेड असतात, कुठल्या पक्षाचे असतात. त्यामुळे ते पक्षपातीपणे निर्णय देण्याचा खूप संभव आहे. त्यामुळे लोकसभेनी आणि राज्यसभेनी हे ठरवावं की एक परमनंट मेकॅनिझम म्हणजे एक निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निवृत्त यांना ह्या ट्रायब्युनलचे म्हणजे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करावं आणि त्यांच्याकडेच ही प्रकरणं सोपवण्यात यावी, म्हणजे पक्षपातीपणे निर्णय दिल्याचा आरोप होणार नाही. अध्यक्षाला जर का तो निर्णय काढून घेतला तर काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला, असं न्यायालयाला वाटतं?
अध्यक्षाकडनं जर हे काढून घेतलं तर जे निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील ते प्रकरणाचं पूर्ण मेरिट पाहून आणि त्यामध्ये काय योग्य काय अयोग्य आहे हे पाहून निर्णय देतील आणि त्याच्यावर पक्षपातीपणे वागल्याचा आरोप होणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन, तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती रमन्नांनी हे जे सुचवलेलं आहे त्याविषयी खूप गंभीरपणे संसदेने विचार करायला हवा. बरं, यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की राजकीय पक्ष म्हणून म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि बाहेरचा पक्ष या दोनच्या ज्या प्रकारे आपल्याला शिवसेनेच्या घटनेमध्ये पाहायला मिळालं की विधिमंडळ पक्षानेच पूर्ण पक्षावर ताबा मिळवला तर राजकीय पक्षाच्या अस्तित्वावरच धोका निर्माण झाला. त्याबाबत न्यायमूर्ती चंद्रचूडने आता जे निकालपत्र दिलं आहे त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे आणि परत हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर या वेळेला भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. आणखी काय सुधारणा अपेक्षित आहे तुम्हाला या संपूर्ण कायद्यामध्ये? संबंधात सुधारणा एक तर महत्त्वाची अपेक्षित आहे की जे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जे अर्ज दाखल होतील त्यामध्ये वेळेची मर्यादा टाकायला हवी की जे अर्ज आले त्याच्यावर 4 महिन्यात निर्णय द्यावा, 6 महिन्यात निर्णय द्यावा याबद्दल वेळ मर्यादा घालायला हवी. दुसरं 1990 साली दिनेश गोस्वामी कमिटीने रिफॉर्म्स सुचवले होते. नंतर इलेक्ट्रल रिफॉर्म्स 1999 साली, नंतर व्यंकटचलय्या आयोगाने सुद्धा सुचवलेलं होतं. त्या शिफारसी आजपर्यंत कुठेही लागू करण्यात आल्या नाही. स्प्लिट आणि मर्जरच्या प्रोव्हिजन्सच्या डिलिशनबद्दल होतं, त्याबद्दलही विचार करायला हवा. व्हॉल्युंटरीली गिव्हिंग मेंबरशिप असा जो क्लॉज आहे तो अगदी अस्पष्ट आहे, त्याच्याबद्दल स्पष्टता नाही, ते स्पष्ट करायला हवं. अशा अनेक गोष्टी आहेत याच्यावर विचारमंथन व्हायला पाहिजे आणि ते विचारमंथन आता राहुल नार्वेकरांची कमिटी करेल असं मला अपेक्षित आहे. ज्या राहुल नार्वेकरांनी म्हणजे शिवसेना पक्षफुटीचं प्रकरण हाताळलं, राष्ट्रवादी पक्षफुटीचं प्रकरण ते हाताळत आहे, काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण रिकमेंडेशन देताना त्यांच्यापुढे पण चॅलेंजेस राहील कारण त्यांनी जे निर्णय दिले त्यावर त्यांना टिकून राहावं लागेल रिकमेंडेशन देताना? नाही, हे जे प्रकरण त्यांनी जे त्याच्यात निर्णय दिला आहे हा रेकमेंडेशन्स देताना त्यांचा निर्णय त्यांच्यावर बाध्य राहील असं नाही. त्यांना निपक्षपातीपणाने कुठल्याही म्हणजे कारण की ती समिती आहे, समितीमध्ये अनेक सदस्य असतील, सगळ्या सदस्यांना विचारात घेऊन त्यांना एक जो रिपोर्ट द्यायचा, अहवाल द्यायचा आहे. कारण की ते काही कायद्याचा मसुदा बनवणारे नाही आहेत, ते फक्त संसदेच्या सभापती जे ओम बिर्ला आहे त्यांच्याकडे आपला अहवाल सोपवतील आणि त्यामुळे त्या अहवालावर विचार मंथन होऊन नंतर संसदेने काय कायदा करावा हे संसद ठरवेल. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा व्हीपला घेऊन खूप प्रश्न उपस्थित केले जातात की पक्षप्रमुखाचं मत जे असेल तेच आमदारांचं मत व्हीपच्या माध्यमातून त्यांना तसं ठरवावं लागतं. याचं मुख्य कारण आहे की जे आमदार निवडून येतात ते पक्षाच्या तिकिटावर पक्षाच्या विचारावर निवडून येतात, म्हणून व्हीप जे लागू करणं आहे ते व्हीप योग्यच आहे. तर हे होते ज्येष्ठ विधितज्ञ जुगल किशोर गिल्डा सर. त्यांनी 2-3 गोष्टी या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाचं सांगितलं. एकतर अध्यक्षाला जो अधिकार आहे पक्षांतरबंदी संदर्भात निर्णय घ्यायचा, सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही गाईडलाईन दिल्या त्याचा जर विचार झाला तर ते अधिकार अध्यक्षाकडनं काढून एखादं वेगळं स्वतंत्र ट्रिब्युनल असायला पाहिजे ज्यामध्ये सेवानिवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असेल आणि जे निपक्षपातीपणे आपलं निर्णय देईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की राहुल नार्वेकर यांची जी निवड झाली ती योग्य झाली कारण की गुणवत्तेच्या आधारावर ती निवड झाली. त्यामुळे याला राजकीय जे वाद आहे त्यात त्यांनी पडदा टाकला की यात काही तथ्य नाही. असे 2-3 महत्त्वाचे विषय जुगल किशोर गिल्डा सरांच्या या संपूर्ण चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.